साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवाभं भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्रीरंगादिगुरा नमस्तुभ्यं। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां ध्यान और ज्ञान का भेद। अहंग्रह ध्यान। जाको महावाक्य विचार किए ते भी बुद्धि की मंदतादिक किसी प्रतिबंधकते अपरोक्ष ज्ञान होवे नहीं, ताको यह लय चिंतन रूप ध्यान कहिया है। यह आदि शब्द करके बुद्धि मंदता के सहवर्ती विषयाशक्ति कुतर्क और विपर्य दुराग्रह रूप त्रिविध वर्तमान प्रतिबंध का ग्रहण करना और धनपुत्रादि रूप प्रिय वस्तु के नाश भये पीछे भी तिनके अनुसंधान अविस्मरण रूप भूत प्रतिबंध का ग्रहण करना और ब्रह्मलोकादिक की इच्छा किंवा जन्मांतर के हेतु शेष प्रारब्ध रूप भविष्य आगामी प्रतिबंध का ग्रहण करना। येन ज्ञान की उत्पत्ति के प्रतिबंध का निरूपण पंचदशी के ध्यानदीप नाम नवम प्रकरण के 38 से 53वें श्लोक पर्यंत तथा वेदांत पदार्थ मंजूष विषय किया है। जाको जिज्ञासा होवे सो तहा देखे। आता अधिकारी प्रकरण आहे। तत्वमसी महावाक्याचा विचाराने ज्ञान होणं हे उत्कृष्ट अधिकारीच आहे, परंतु जे मंद जिज्ञास त्याला लय चिंतन सांगायचं, त्याला ओमचं ध्यान सांगायचं। पण इथं काही विषयाचा खूप खुलासा केला, त्याच्यावर संदांमध्ये आलं आहे, पंचदशीमध्ये बी आलं आहे। वर्तमान काळामध्ये परमार्थ करणाऱ्याला 4 दोष आहेत। आता ही आणखीन 2-4 दोष लिहिलेले येतात। पहिला, वेदन श्रवणात बसणाऱ्या पुरुषाला मंद अधिकाऱ्याला त्याच्याजवळ पहिली बुद्धीची मंदता असते, विपरीत बुद्धी असते, कुतर्क असतो आणि विषयासक्ती असते। आणि या विषयासक्तीच्या मध्ये पुन्हा 2-3 विचार सांगितले। विषयासक्त जीव स्वर्गाधिकाची इच्छा करतात, विषयासक्त जीव काही भूतकालाचे विषयाची आठवण करतात। ते कसे? काही काळ याचा काल अनुकूल व्यावहारिक दृष्टी असल्यामुळे 2 दिवस चालतो, पण त्याचं अदृष्ट बदलल्यानंतर त्याची परिस्थिती नाजूक होते। अदृष्ट झाल्या उदासो पार्टी श्रीमंतीचा वेळ असतो, जैसा पोट निमित्त शिकवून एकदा याची पापाची घडी निर्माण झाली की ह्याचं सगळं ऐश्वर्य नाहीस होतं। आणि जर पुण्य भाग्याचे वर्षे असं जर आलं तर व्यवहार अनुकूल होतो। पण या दोन्ही पदार्थामध्ये जो गुंतत नाही, न गुंतलं पाहिजे। लिहिलं, स्त्री पुत्र दाराधिकाच्या ठिकाणी याची वृत्ती नाही थांबली पाहिजे। म्हणून माऊली सुद्धा लिहिते, दारा पुत्र गृही नाही दया मैत्री, तो जाण पा धात्री ज्ञानासी। या वस्तूवर ज्यांचा मोह नाही, प्रेम नाही, ते अधिकारी ज्ञानाचा। आणि भविष्य काळाची चिंता करणं चुकीचं, कारण मृत्यूलोकामध्ये हे वाटचाल होणारच, मरण चालणार। आणि भविष्य काळात चिंता करायची नाही का? की गुरूंची आठवण म्हणून सांगायची, आठवण म्हणून चुकीची आहे, गुरुजी सांगायची असेल। प्रपंचामध्ये कोणी कसा असो त्याला श्रीमंत होण्याची इच्छा असते, आणि श्रीमंत होण्याकरता माणूस नाहीचे धंदे करतात।
अरे हे आपली किंमत नाही शकत पैसे करता लोक. मला याचा विचार करत नाही कोणी काय केलं हे नाही सांगते. म्हणून करूनही तो केला वापर. पण हे वर्तमान काळामध्ये मंदबुद्धीच्या पुरुषाला एक विषयासक्ती असते. मग ते विषय संपादनामध्ये जातो. मग त्याच्यामध्ये त्याला जे करता येईल ते करतो. हा एक भाग आहे. आता यानंतर विपरीत बुद्धी हे कसं काढलं असं. आपण जो माणसं आहेत आपण असं आहे ना हे आपल्याला म्हटलं कसं होईल बरं मग कसं कळत हे विपरीत बुद्धी. आणि दुराग्रह नाही असं असतं ती करावंच लागते ती. हो ह्याच्यावर दुराग्रह ही पावडर गाडी नाही सगळं खरं पण हे केलं हे भागतच नाही. मग का भागलं तुझं तर रोग कशामुळं आला येऊ देऊ नको ना. दुराग्रह ही लोक दुराग्रही विषयासक्त लोक दुराग्रही असतात. आणि दुराग्रह या शब्दाचा अर्थ विषय भोगाची निश्चयामुळे ही दुराग्रह राहत असतो. कुतर्क म्हणजे काहीतरी शंका करीत बसायचं. त्याच्यावर कुतर्काचं उदाहरण हास्याचं सांग. हास्यास्पद गुरुजींनी सांगा. कुतर्कच लोक म्हणजे कावड्याला जात का नाही ह्याला कुतर्क. किंवा हे नदीतले मासे होय का नाही. जर समजा नदीला आग लागली तर काय मरते का नाही ते नदीतले मासे झाडावर राहतात म्हणायचं. मग हे तू कुतर्काचं उदाहरण आपलं न अर्थ केलं. आणि कुतर्क या शब्दाचा अर्थ त्याला विपरीतपणाचा हा भाग असतो. आणि कुतर्क म्हणजे हे होणं शक्य नाही. असं कुठे घडत असते का. आपण कुठे जन्म मरण रहित होतोच का. आपल्या ठिकाणी जन्म मरण आहे. असे जे काही कुतर्क असतात ते एक. त्याच्यामध्ये 4 दोष. त्याच्यामध्ये 2 दोष श्री गुरु काढतात आणि 2 दोष यांनी काढायचे असतात. 2 दोष श्री गुरु कोणते काढतात. बुद्धिमान देव ऐका नाही पुन्हा सांगतात म्हणजे बुद्धिमान देव जातो. इथं करून शाळेत शिकवते. बुद्धिमान जे असणाऱ्या किती बुद्धिमान जे असू दे त्याला शाळेसानं शिकवतात. हे बुद्धिमान जे शांत करतात. आणि दुराग्रह आणि विपरीत तर दुराग्रह हे तो विचारात घालावा लागतं. विपरीत भावना ही श्री गुरु घडवतात. हे याचे जे बुद्धी असते ते बुद्धी विपरीत भावना असते. त्याला खाण्यापिण्याचे विचार असतात. तर ही सुद्धा श्री गुरु विपरीत भावना घालवतात अनेक व्यक्तीनं शास्त्राने. आणि पण दुराग्रह आणि विषयासक्ती तुला सोडवलं लागलं. दुराग्रह इतके दुराग्रही माणसं असतात की आता काही सांगतो तुला की आदिनाथ महामूर्खाचा नालायक. दुराग्रह नालायकाचा. आज इतके दिवस झाले नुसतं गोष्टी करतो आणि समजूच्या गोष्टी करतो. प्रपंचाचे क्षणभर बाजूला जात नाही. त्याचं नाव दुराग्रह. विषयासक्ती. एक परमार्थिक माणूस प्रपंच वाढवायला लागले समजत दुराग्रह मूर्खाचा. हां प्रारब्ध इथे माझे गुरु सांगा चुकू नको भोग येऊ दे मग तुला प्रारब्ध म्हणू. तो चिंतन करीत राहा आणि तुझ्या अंगावर एखादं डोंगर पडेल मग तिथे प्रारब्ध मी तुला म्हणू. तो हाताने तुझ्या तू परमार्थाच्या नावाखालून प्रपंचात लागला मग तू मूर्खाई झालो. विषय असतो. समजसूचकता वेळेवर जरी असली तरी उपयोग नसतो. माणूस काही बुद्धिवंत समजसूचकताने जिथले तिथं वागतात. पण आतली बैठक बदलत नाही. आतली बैठक बदलत ते साधं कळत असते. पण परमार्थामध्ये संत मालिकेमध्ये फक्त सांगत राहायचं आहे. त्या बाकी तुम्ही आपलं करत राहायचं असं ते. जगत सत्य तो बुद्धी आहे. झालं जगत सत्य तो बुद्धीमुळे त्याला स्वरूप आनंदाचा निश्चय असला तरी आनंद मिळणार. तसंच ते इंगळे आहे. तशीच जात त्याची आहे. आज 30 वर्ष जाऊन म्हणजे बायकोचं नाही ऐकलं माझं परमार्थच होतं. किती नालायक आहे हा आहे का नाही. बायकोचं ऐकलं नाही 30 वर्ष कशाला घातलं संत सांगत तसं आहे वाळ. म्हणून बुद्धिमान असणाऱ्या त्याला तुकोराने एक उदाहरण केलं. तुका म्हणे अशी ज्याची बुद्धी जड त्याहून दगड बरे देवा. अशी ज्याची बुद्धी आहे त्यापेक्षा दगड बरे.
आणि दगड फोडलं तर फुटलं तर पुन्हा जुळत नाही. पण हा विषयाच्या बाजूला पडला तर पुन्हा विषयात पडतो. मग त्यामध्ये दगड बरे तेव्हा असे आहे. त्याच्यामध्ये ते मंद जिज्ञास असल्यामुळे त्याच्या ठिकाणी 4 दोष असल्यामुळे त्या 4 दोषामुळे हे वर्तमान काळातले दोष आहेत. कधी यायचे? वर्तमान काळातले दोष आहेत. आणि हे वर्तमान काळातले दोष श्रीगुरु 2 काढतात. बुद्धिमान जे घालवतात आणि विषयासक्ती घालवतात विचाराने. कुतर्काने दुराग्रह तुला टाकावं लागेल. दुराग्रह थोडं छट्या त्या नंदू काकाजवळ आहे. हो, हे सगळं कळतो. पण कशाला दुराग्रह करतो एवढं कळलं. ज्ञानोबारा तुकोबाराचं वाक्य विश्वास ठेव ना, काम होईल की. पण हे दुराग्रह कशामुळे हे असावं. तुला ज्ञानोबारा तुकोबारा मान्य आहेत ना, मग कशाला मध्ये घालतो हे काय हो. हे पण काही सुटतच नाही. ह्याला दुराग्रह म्हणावं. नको सोडू ना. बघू घडतं कसं ते. तुझ्या मागच्या कर्मानुसार व्यवहार स्वतः स्वीकारल्यावर तुझ्या मागच्या कर्मानुसार जे काय भोग घडायचे त्याच्या भोगाचा ज्ञाता ईश्वर अगोदर करून ठेवलेत. पिंडी रीतीला गोळा बरे वाईट त्याच वेळा. आईच्या उदरात ज्यावेळी भगवंतांनी निर्माण केला गर्भ त्याच वेळी त्याच्या बाहेर वाईट त्याच वेळेस सटून लिहून ठेवले. त्याच्याबद्दल चिंता करायची काय गरज आहे तुला. आणि ज्यावेळेस तो प्रयत्न करतो त्यावेळेस तुझ्या प्रश्नाला येस अर्थ. त्यावेळेस तो ईश्वरी संकल्प तुला तुझ्या प्रश्नाला येस द्यायचा. नाहीतर नाही त्याला. पण हे 4ही दोष मंद पुरुष करत असतात. म्हणून त्याला लय चिंतन सांगायचा विषय हित आहे. आणि अशा लय चिंतन करणाऱ्या पुरुषाला ओमचं ध्यान सांगा. ओमचं ध्यान सांगताना एक आजपामध्ये ओमचं चिंतन होतं. नाहीतर एक ओमचं असं चित्र काढावा आणि त्या ओमकडे बघत राहावा तरी त्याच्या मूर्ती त्या आकाराची होते. मग आता हे ओमचं ध्यान जर झालं हो का नाही, तर ओमचा जपन काय होते. फार मोठं महत्त्व होते. ओमच्या जपानी वृत्तीच्या ठिकाणी नामरूप नाहीच होतं. वृत्तीच्या ठिकाणी नामरूप नाहीच होतं. ओम हे तर आहे. आणि रामकृष्ण म्हणे की ते सावळं रंगाचा, ते टोप असलेला, ते पितंबर असणारा, ते हातात हे राममध्ये धनुष्यबाणे असं हे नामरूप तयार होतं रामकृष्ण नामाने. पण अधिकाऱ्याच्या दृष्टीनं साधू संतांनी मंगलात्मक ते नाम मंत्र घेतला म्हणून ते म्हणायचं. पण रामकृष्ण नामाने जरी असं असलं तरी पण त्याला जप झालं तरी नाहीचे दोष होतो. आणि त्याच्यापुढं तू जर शंकर रामकृष्ण नामी उन्मनी साधले. हो, रामकृष्ण नामाने उन्मनी साधली तरी त्या रामकृष्ण नामाची शक्तिवृत्ती रामकृष्ण नामाचा अलौकिक व्यवहार हे लक्षात आले त्याला उन्मनी साधते झालं असं त्याचा अर्थ होऊन जातो. म्हणून ना ओमच्या चिंतनाने काय होतं वृत्ती रूप राहते. आणि ओमच्या चिंतनाने वृत्ती स्थिर होत राहते. आणि ओमच्या चिंतनाने त्या ओम या शब्द म्हणून मावल्या अगोदर काय लिहितात पहिली वय कोणची ओम नमो शांती. अगोदर काय लिहिलंय ओम लिहिलं आहे. आणि ओम ही लिहिल्यामुळे आद्य म्हणजे ज्याचं उत्पत्ती नसणार ती आद्य. ज्याला उत्पत्ती नसतं ती आद्य असते. ज्याला उत्पत्ती नसतं त्याचा क्रम असतो. क्रम चाललेला आहे उत्पत्ती भाषेचा. आणि ओम ही प्रमाण आहे. ओम ही ध्यान आहे. ओम धारणा आहे. आणि ओमच्याद्वारे सच्चिदानंद अनुभव येतो. म्हणून ओम कधी प्रमाण होऊ शकतं. ओम कधी ध्येय होऊ शकतं. ओम कधी ध्यानाचा विषय होऊ शकतो असं ते. आणि ओम स्वरूपाचं बोधक होऊ शकतं. आता त्याच्यामध्ये ओमचं ध्यान करताना जरा श्वासाकडून लक्ष ठेवलं. श्वासामध्ये आपोआप ध्वनी चलतो. ओम असा आपोआप ध्वनी चलतो. आणि त्या ओम ध्वनीमध्ये एक प्रसंगाने 4 वाचा म्हणजे ओमचा एक विचार करता येतो. पराच्या ठिकाणी ओम कसा आहे, पश्चिमच्या ठिकाणी ओम कसा, मध्यमाच्या ठिकाणी ओम कसा आणि वैखरीच्या ठिकाणी ओम कसा हे नातांनी भागवतात लिहिलं आहे. त्या भागवतात विषयाला ओमचा पराच्या ठिकाणी ध्वनी आहे. ओमचा ओंकार असं मध्यमा पश्चिमच्या ठिकाणी येतो. तेच ओमचा वर्णरूप थोडंसं निर्माण मध्यमाच्या ठिकाणी होतो. आणि तेच ओमचा वैखरी म्हणजे ओम हे आकार उकार मात्र असं उच्चार होतो.
अशी एक ओमची मालिका सांगितली नाथांनी नाथाच्या भागवतामध्ये. त्याचा जरी विचार केला तर ते ओमचं चिंतन तुम्हाला कळेल. किंवा हे जर नाही कळलं तर अजपा जो चालतो त्या अजपामध्ये ओम हा सिद्ध होतो. ओम हा असं होतो. सोहम ही अजपामध्ये मंत्र चालू आहे. त्यामध्ये सो हे गाळायचं, अहम हे गाळायचं आणि ओम हा सिद्ध राहतो तिथं. सोहम त्यामध्ये हकार एक काढायचा आणि सोय काढून टाकायच्या विचाराने आणि नुसतं ओम असा ध्वनी चालतो. आणि असं त्याचं ध्यान जर करीत राहिला तर त्या ध्यानातून त्याला स्वरूप प्राप्त होते असं एक. पण आता हे इथं लय चिंतन सांगतात, ते लय चिंतनाच्या दृष्टीने कसं ती बघू. ध्यान और ज्ञान का इतना भेद है. म्हणून ज्ञान आणि ध्यानामध्ये फरक आहे. ज्ञान तो प्रमाण और प्रमेय के अधीन है. ज्ञान प्रमाण और प्रमेय के अधीन है. ज्ञान हे प्रमा आणि प्रमेय म्हणजे विषय, त्याच्या अधीन काय आहे? ज्ञान आहे. जसा विषय तसं ज्ञान असतं. प्रमेय म्हणजे जसा विषय असतं तसं असतं. पट म्हणजे घट नाही, घट म्हणजे पट नाही. हे जसं असं तसं. जड म्हणजे चेतन नाही, चेतन म्हणजे जड नाही. म्हणून प्रमेय आणि प्रमाण. आणि याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आहे, प्रमाणावर ज्ञानाची सिद्धी असते. प्रमाणावर कशी ज्ञान सिद्धी? उदाहरण सांगून जसं माझ्या गुरुने सांगावं. रामकृष्ण हरी आपण मी म्हणतो, तुकोबारावी म्हणत होते, नाव घेता कंठ पुढे उभा जगजेष्टी. हे त्याच्या प्रमाणाच्या शक्ती अधिकार व प्रकरण आहे. त्याने नाम घ्यावं आणि भगवंतांनी तिथं उभं राहावं. कोटेनं दिशे पाहता उडी घाली अवचिता, नाव घेता पडलं राया महे धावे घाली पाहणं. अरे ही अधिकाऱ्यांनी नाम जर घेतलं तर तो होतो, नाहीतर काय नाही. मग ते नाम कसं हरी उच्चाराने असं जर घेतलं, तुम्ही उच्चार करत नाही, वर्ण करता. उच्चारामध्ये तन्मन निर्माण होत असते. म्हणून नाम म्हणजे प्रमाण आणि प्रमेय याच्या अधीन ज्ञान आहे. कशाच्या अधीन ज्ञान आहे? प्रमाण आणि प्रमेय आहे का नाही? प्रमाण कसं योग्य आहे आणि प्रमेय बी कसं योग्य आहे. आता इथं सद्गुरू प्रमाण आहे, शास्त्र प्रमाण आहे. म्हणून त्या शास्त्राचा किंवा गुरुचा जन्य भाव येतो साधकाकडे. आता मोठेपणा नाही, आम्ही महामूर्ख आहेत. आम्ही फक्त एक थोरांचे आहेत. थोरांच्या नावाखाली आमची किंमत आहे की नाही? मग ती प्रमाण केवढं जबरदस्त आहे. रंगनाथ महाराज म्हणले की सगळंच नांग्या पडल्याच पाहिजे, ही प्रमाण. मग अशा प्रमाणातून काय अपूर्व ज्ञान होईल. साधूंची संगती, बिनचूक साधू ओळखून त्यांची संगती करून म्हणजे आपलं कल्याण होत असते. विद्वत्याच्या संगतीत नको, कलावंताच्या नको, मंत्रतंत्राच्या नको, रिद्धिसिद्धीच्या नको. हे सगळं बाजूला सारायचं असतं. पण हे काय विद्वत्तेचे भूत भरी आगी. हे एक भूतच असं विद्वत. माझ्यासारखा शाणा कोण, माझ्यासारखा शाणा कोण, काय उपयोग नाही. असं द्या मला इतकं विस्तार का करायचा. तर प्रमाण आणि प्रमेय, प्रमाण आणि प्रमेय याच्या आधी ज्ञान आहे. तसं गुरु असला की त्या गुरुमुळे आपली किंमत करते. आता याच्यामध्ये मी एखाद्या वेळेस प्रसंग आम्ही असं सांगू शकतो. खापरापरस काय करेल. एखाद्या वेळेस अनाधिकारी असला, जरी तुकोबाराय असले आणि एखाद्या वेळेस असलं तर तुकोबाराय म्हणजे काय करू, त्याला खापरापरीस गाडवाचे घोडे आम्ही करू, पण खापराला परीस काय करू शकतो. तसं एखादं महापापी दुराचार असलं त्याला काय करता येत नाही. एखाद्या वेळेस ते अपवाद म्हणून अधिकाऱ्याला सांगतात, पण तसं नाही. तुका म्हणाले समर्थाच्या म्हणा, त्यांच्या जर मनात आलं ना तर ते काही करू शकते. सोन्याचे डोंगर करवतील पाशा असं त्यांची इच्छा होऊ शकते. पण एक अपवाद म्हणून सांगावं लागते. म्हणून इथं विषय असा चालला की प्रमाण आणि प्रमेय हे चांगलं लक्ष यावं. म्हणून प्रमाण याचा विषय काय सांगतात, विषय तो त्यांचा झाला. नारायण हे प्रमेय आहे, पण त्याचा म्हणजे कोणाचा अधिकारी ही प्रमाण आहे, साधू ही प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे एक साधन म्हणायचं. आणि त्याच्यापेक्षा तुमचं प्रमाण म्हणजे तत्वमसी महावाक्याद्वारे ही ज्ञानाचा विषय असतो. अधिष्ठान चेतन तत्वमसी महावाक्य हा पुरुष वेद वाक्य असल्यामुळे ते आहे प्रमाण अपूर्व. त्या प्रमाणामध्ये बदल होत नाही. त्या प्रमाणात मोठी शक्ती आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे चांग, तुका झाला ते चांग. तत्वमसी महावाक्य पण अहम ब्रह्मास्मी ज्ञान होतं. त्या ज्ञानामुळे चांग म्हणजे मी जीवनमुक्त झालो, असं त्या प्रमाणाचा आणि प्रमेयाचा संबंध आहे. म्हणून प्रमेय
आणि प्रमाण याच्या अधीन ज्ञान. नाही. उद्धार कोणाचा होतो, कोणाकडून होतो? प्रमाणाकडचं महात्म्याकडून. प्रमाण हे येताना प्रमाण एक म्हणून व्हायचं झालं. ज्याने ज्याने भाव आलं का नाही. हो. मग गुरु कोण आहेत? शास्त्र कोण आहेत? प्रमाण आहेत. आणि जन्य कोण आहे? ज्ञान आहे. आणि ज्ञान हे आंतरप्रयोजन आहे. पण आंतरप्रयोजन आहे ते कोणाकडे आलं? अधिकाऱ्याकडे. अधिकारी कोण आहे? साधन चतुष्टयुक्त. साधन चतुष्टयुक्त असेल त्याला तत्वमसी महावाक्य किंवा सद्गुरु वाक्य त्याच्याकडून ज्ञान होतं. त्या ज्ञानाकडून ते आवरण निवृत्त होतं. असं म्हणून प्रमाण आणि प्रमेय याच्या अधीन ज्ञान आहे. आता याचं किती जर बोलत राहिलं ते कमी पडेल. म्हणून एकच विषय लक्षात ठेवा. प्रमाण एक महात्मा, प्रमाण एक वेद, प्रमाण एक संतवाणी. आणि संतवाणी, वेद आणि संत हे प्रमाण असल्यानंतर त्याच्याकडून उत्कृष्ट अधिकारी किंवा मध्यम अधिकारी किंवा त्यांच्या मनात जर सवय आलं तर पापाचा उद्धार करतात. पापाचा उद्धार करू शकते ते त्यांच्या मनात आलं तर. पण सहसा ते त्याचा जास्त चमत्कार करत का? चमत्कारामध्ये विषय पामारचा भरणं होतो. म्हणून विषय पामारचा भरणं होतो म्हणून त्याने युक्ती एक गुरूंच्या खऱ्या महात्म्याकडे चमत्कार बी असतो, पोषक बी असतो आणि लक्षण बी असतं, अनुभव बी असतो. आता इथं गुरुजींनी सांगा तुकोबाराय, माऊली, नाथमा हो माऊली, निळोबाराय असे जे संत म्हणत आहे त्यांच्याकडे चमत्कार बी आहे. कोणतं चमत्कार आहे? मेले माणूस जे उठवेल हे त्यांचा चमत्कार आहे का नाही? हां, त्या सच्चिदानंद बाबाला उठवलं का नाही? हे त्यांचा चमत्कार. हुंचाल विकलं त्याचा चमत्कार. हे झालं गुरुजींनी सांगा चमत्कार. आता त्यांचा पोशाख गोपीचंद नोटी, तुळशीच्या माळा हे झालं बाह्य पोषक. त्याचा अंतरपोषक, त्यांचा अंतरपोषक शांती, क्षमा, दया हे अंतरपोषक. दया, क्षमा, शांती ते दिवस हे अंतरपोषक. आणि त्याचा अनुभव मी तो वासुदेव तत्वाचा, हे मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आमची करवेल गोटी अशी झालीच ना वाक्षरी आम्हाला जे करते दिठती दिठतं आत्मा राहतो ज्ञान मात्रीच भरू महाज्ञानी ज्ञान ठो कशी ही त्याची अनुभूती. ही संत पोशाख आणि चमत्कार. चमत्कार. चमत्कार आहे का नाही? पाठीवर मांडे भाजले चमत्कार आहे का नाही? मग पाठीवर मांडे भाजलो त्या धर्मशाळेत किती गर्दी असते आणि अमृतानुभवायला किती लोक असतात आहे का नाही? हे पण ठीक आहे. साधूंची जगात साधूसारखं जगात त्रिभुवनामध्ये दयावंत दुसरं कोणीच नाही हे लक्षात ठेवा. देवसुद्धा दयावंत नाही. देव जसा कायदा असेल तसा तो वागतो. पण साधू संत कायदा बदलतात. साधू संत कायदा बदलतात झालं आणि देवाला कायदा बदलता येत नाही. याला गुरुजींनी सांगावं जे आहे ते कायद्यानुसारच बोलेल. पण वकील कायदा बदलू शकतो. ते कसं त्याने उदाहरण दिलं गुरुजी कायदा कसा बदलतो. आता त्यांचे उदाहरण फार सोपे. म्हणजे एक गाडीवान आपला गाडी घेऊन चालला आणि ती बाई एक लेकराला घेऊन चालली होती. लेकरू होतं एकच लहानसं थोडं 2-4 वर्षाचं हाताला घेऊन ती चालली होती. ती बैल काय ऐकणार. मग ती गाडीवाला बाई बाजूला सरक, लेकराला बाजूला घे, बाई बाजूला सरक, लेकराला बाजूला सरक. पण नाही आली ती गाडी गेली. त्या मुलावरून मुलगा मेलं. कोर्टात कचेरीला सुरुवात झालं. वकिलांनी सुरुवात केली बोलायला. आता ह्याच्या वकिलानं काय सांगितलं? तू फक्त बोलू नकोस. तू काही बोलू नकोस. मग हे दुसऱ्या वकिलांना विचारायचं. त्या वकिलानं सांगितलं तू बोलू नकोस. ती बाय होती मग तेव्हा तर तू मूठ द्यायचं तोंड संकटसारखं वाज असतं. आता काय दात खेळी बसले का झाला पाहिजे. वकील बदल का नाही? काय तर बदल का नाही? कायद्याने गुन्हा सिद्ध होता का नाही? त्याला जावं लागलं असं का खोटं कैदेमध्ये. पण साधू असे असतात. तुका म्हणून येणं असं साधूंची युक्ती असते. मला किती याच्यावर सांगता येईल पण वेळ लागतो तुमचा. म्हणून ओमचं ध्यान करावं लागतं. ओमच्या ध्यानामध्ये अजपा जर साधला त्याला अजपा साधला. त्याने ओमच्या सोमच्या पलीकडे याची वृत्ती संपलेली आहे. आता त्या वृत्तीमुळे स्थिर झालेली याची वृत्ती. पण त्या स्थिर झालेल्या वृत्तीला ज्ञानाकडून ह्याने मोजलं म्हणजे याचं बरंच लवकर काम उरकर. आपण ते सतत चिंतन केलं लाभ मात्र.
जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूवर वेगळा असतो. वृत्तीचा लय आहे त्यालाही तो जाणतो. वृत्तीचं उत्थान चालले त्यालाही तो जाणतो. ओम अहम सोमचा जप चालू त्यालाही तो जाणतो. ही वृत्ती जप करते किंवा मन जप करते. हे मन जप करते. मनाला जपामध्ये गुंतवल्या गेल्या. मन एकाग्र त्या जपात झाल्यानंतर नामाची धारणा झाल्यानंतर तिथं ओमची धारणा होते आणि ओमच्या धारणाचं वृत्ती त्याच्या नामाच्या शक्तीनं वृत्ती स्थिर होते आणि त्या वृत्ती स्थिर झाल्यामुळे त्या स्थिरतेचा ज्ञातत्व असं आहे. म्हणून कोणतं एक साधन करायचं. आता लय चिंतन जे करायचं ते कसं तिथं लिहिलं आपण पाहू. म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्याला त्याला काय करायचं लय चिंतन सांगायचं. उत्कृष्ट अधिकाऱ्याला काय सांगायचं ज्ञान. म्हणून अधिकार तैसा खरू हा उपदेश दहावीला मार्ग. हा करू उपदेश किंवा दहावीला मार्ग. काय म्हणतो मला ऐकू नाही आवडत. करू उपदेश किंवा दावेला मार्ग. हो हो अधिकार तैसा द्यावेला मार्ग. बरोबर आहे. विधि और पुरुष की इच्छा के अधीन नहीं. हा काय कशाच्या अधीन नाही. विधि और पुरुष की इच्छा के अधीन नहीं. ज्ञानाचा विषय सुरू. ज्ञान तो प्रमाण और प्रमेय के अधीन है. हो विधि और पुरुष की इच्छा के अधीन नहीं. हो विधी आणि अधिकारी याच्या अधीन नाही. आता ते कसं विधी म्हणजे एक साधन. तुम्हाला ते साधन जरी नाही कळलं तुम्हाला ते साधन नाही जरी झेपलं तर ते विधीने जे सांगितलं तेच करावं लागेल. विधीने विषयाचे सेवन तेच चांगलं समजतात. विधी या शब्दाचा अर्थ जे काही कर्मानुसार तुमचं लिहिलं आहे ते विधी आहे. किंवा वेद जे सांगेल त्या वेदानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. वेद सांगत तसं अभ्यास करावा लागेल. तुम्हाला झेपत नसलं विलाज नाही तुम्हाला ते करावंच लागेल. हां विधी हे तुमच्या स्वाधीन नाही. विधीनं सांगितलं तसं करावं लागेल. और ध्यान विधि के तथा पुरुष की इच्छा और विश्वास तथा हट के अधीन है. ध्यान कोणाच्या अधीन विधी आणि पुरुष की इच्छा आणि इच्छा आणि विश्वास. आता आता ह्याला त्याला तत्व कळण्याची इच्छा आहे ती इच्छा झाली. आता त्याचा विश्वास बी आहे आणि अभ्यासही चालू आहे. पण कुठं विश्वास आहे कोणाकडे विश्वास नाही. कोणाकडे विधी मान्य आहे कोणाकडे विधी मान्य आहे. कोणाकडे फल लाभेपर्यंत अभ्यास करतात पुन्हा अभ्यास करत नाही. आता हे करतात पण ह्यांच्यामध्ये लई मिसळ आहे. त्याचं जर ह्याने कळचं चिंतन जर केलं तर लवकर का होईल. पण ते तरी काय करते हे सगळे केलेले इकडे तिकडं त्याच्यावरचे संस्कार त्याला बसून येत नाहीत. नाहीतर आता ह्यानं कळलं तुम्हाला काय झालं कळायला पण हे तुमच्या सगळं हे करू का ते करू का ते करू का पण अनेक रीतीने व्यवहार केलेला आहे त्याच्यावर जमून आहे असं ते करतं. चला हा जैसे प्रत्यक्ष ज्ञान में प्रमाण नेत्र और प्रमेय घटाधिक है तहा नेत्र का और घट का संबंध हुए ते पुरुष की इच्छा विना भी घट का प्रत्यक्ष ज्ञान होवे है. म्हणजे हे विधीचा विचार आहे ना. हां पुरुष विधीनुसार जर वागला तर त्याला ज्ञान. त्याला उदाहरण दिलं डोळ्याचा पदार्थ समज झाला त्याला ज्ञान होतं त्याची इच्छा नसलं तरी. आता तुम्ही कुठे रस्त्यात आले तुम्हाला दिसत नाही का. म्हणून विधी ही तुमच्या अधीन नाही. विधीवर विश्वास ठेवा काम होईल. भाद्रपद शुद्ध चतुर्थी के दिन हो. चंद्र दर्शन का निषेध है. हो. विधि नहीं. और पुरुष को यह इच्छा होवे है मेरे को आज चंद्र दर्शन नहीं होवे तो भी किसी रीति से नेत्र प्रमाण का जो प्रमेय चंद्र से संबंध होए जावे तो चंद्र का प्रत्यक्षात अवश्य ही होवे है. आता इथं विधी आला. नेत्र हा विधी आला. आता कोणती चतुर्थी आहे. भाद्रपद शुद्ध भाद्रपद चतुर्थीला चंद्र बघायचा नसतो. इथपर्यंत आपण आलो. आपल्याला चंद्र बघायचं नसलं तरी विधी जी असतं प्रमाण जे आहे डोळा जे आहे ते सहज रीतीने ते चंद्र पाहिलं जातं. तसं विधीमध्ये तुम्हाला जरी नसलं विधीने जरी सांगितलं असलं होय का किंवा नाही सांगितलं असलं तर ते विधीचा व्यवहार घडतो. इस रीति से प्रमाण प्रमेय के अधीन ज्ञान है विधि और इच्छा के अधीन नहीं. म्हणून कशाच्या अधीन ज्ञान आहे. ज्ञान प्रमाण आणि प्रमेय यांच्या अधीन. प्रमाण आणि प्रमाणाच्या अधीन ज्ञान आहे. आणि तुझ्या इच्छेच्या अधीन काही नाही झालं. इच्छेच्या अधीन नाही झालं. याला दुसरं उदाहरण दिलं तर मारुती महाराज दस्तापूर करत नाही ठाकूरबुवाच्या मठामध्ये ते उदाहरण असं दिलं की
आंधळा असो की डोळेच असो, विस्तर पाय पडले की विस्तो पोळलं है ना. तसं नामचिंतन म्हणा किंवा भक्ती म्हणा, तिथं त्यांचा सांगण्याचा विषय आहे. कळून भक्ती करा की न कळून भक्ती करा, पण भक्ती करा. म्हणजे जसं विस्त पोळलं तसं तुमचं कामच भागवत. म्हणून त्या अधिकारावर प्रमाणाचा विचार नाही, विधीचा अधिकारावर नाही, विधी ते आपलं काम करते, ते आपले काम करते. चला, विधी आपलं ज्ञानामध्ये विधीला आणि पुरुषाच्या इच्छेला किंमत नाही. नाही, ते प्रमाण प्रमाणात आणि शक्तीच प्रमेयाच्या आहे, अधीन आहे. प्रमाणात शक्तीच आहे. हो. अरे बघा तुम्ही, काय सांगतो मला, माऊली बरोबर केवढा समाज असतो, आबाल वृद्ध असतात. हां, पण माऊलीचं ज्ञान करत सगळे रंगात रंगतेत का नाही, कळणारे रंगात रंगतेत आणि अर्थी चालव कर न कळणारं बी रंगात रंग, ही विधीची शक्ती. ज्ञानोबा माऊली सगळे, अरे घोडासुद्धा नाचतो रे, काय त्या शब्दशक्ती. घोडासुद्धा काय थाप टाकल्यावर त्या पकवाजाचा आणि त्या टाळाचा घोच असताना काय रंगात घोडा नाचतो. काय हे विधी. मग त्याला घोड्याला कळतं की विधी आपल्या करता म्हणून नाही, ते तुमच्या प्रेमा करता त्या जीवाला तुम्ही शिकवले. तसं विधी म्हणजे शास्त्र हे तुमच्या इच्छेत जरी नसलं तर ते आपलं काम करते. पण याच्यामध्ये कोणता विधी असावा तर विस्तार करून नाही, जेणेकरून आपण दुर्मरूप होऊ शकू असाच विधीचा विचार आपण करू. बाकीचा विचार नको करायला. काय करायचं, फुकट वेळ जातो त्याच्यात. आता ज्ञानाचं झालं, आता ध्यानाचं विषय. हे झालं एक प्रकरण सांगितलं ना. हो. प्रकरण मग प्रमाण आणि प्रमाणाच्या आधी ज्ञान आहे का नाही. हो. म्हणून बरं का, कोणाचं ऐकत जाऊ नये, कोणाचं ऐकत जाऊ नये. ऐकायचं असेल तर का म्हणे पापीन जाते संतांचे अजपे, ज्यांचं नाम घेतल्यावर दोष जातो असंच ऐकत. मग ती नाथ महाराज, निळोबाराय, माऊली नानोबाराय, नाथ महाराज, तुकोबाराय, हे प्रमाण आपल्याकरता त्यांना आरोप करू, पण ते प्रमाणाचे प्रमाण आहेत. ते वेदाला प्रामाण्य आणलं कोणी, शास्त्राला प्रामाण्य आणलं कोणी, आणि देवाचा बाप झाले कोण. आमचेमुळे तुझीचे भाग्य देव. पण काय देतो रे दलिदर छाप, माझ्यामुळे तुला देव पण आला. तुला भूताने विचारलं असतं का, की प्रमाणाची शक्ती झाली. आमचेमुळे तुझीचे देव पण. तो बरा म्हणते, अरे तू लई द्यायला काय तो अरे करंटिया आमचेमुळे. मग शास्त्रीय साधू जन्य मग इकडे जातं, मग साधू प्रबल प्रमाण. नोय हा महिमा सामान्य संत अशी सामान्य महिमा नसते बरं का साधूंची. वेद सामान्य नाही बरं का, साधूंची वाणी सामान्य नाही बरं का. साधूची वाणी जन्ममरण नाहीचे करते, साधूची वाणी अखंड सुखात नेऊन ठेवते. ही प्रमाण जबरदस्त आहे. म्हणून ऐकावे वाचावे तेच साधा. ज्ञानेश्वर वाचावं, भागवत वाचावा, गाथा वाचावे, किंवा त्या अध्यात्माचे जेवढे ग्रंथ आहेत तेवढे वाचावेत. म्हणजे त्या प्रमाणाच्या शक्तीमुळे तुम्हाला जीवनमुक्ती मिळेल. पण आता हे झपत नसल्यामुळे अधिकारी प्रकरण सांगून गेले, मंदाधिकारी जवळ 4 दिवस असतात ते सांगून गेले. आता ते लय चिंतन कसं करतात आपल्याला ऐकायचं. शालग्राम विष्णु रूपे हो, प्रतीक ध्यान आहे. ध्यान करे ताकू उत्तम फल प्राप्त हुए हे. आता इथं विष्णू भगवंत त्याचं ध्यान करतं, हे प्रतीक ध्यान म्हणायचं याला. शालिग्रामाला विष्णू ध्यान करत तो गोड गोटा असतो, नर्मदेचा गोटा असतो, ते विष्णू आहे. पण प्रत्यक्ष आहे पाषाण, पण त्याच्यावर विधीने सांगते तो ही विष्णू भगवान आहे. मग विष्णू भगवंताची तिथं मूर्ती ध्यानात नसते, त्या शालिग्रामावर विष्णू भगवंताची मूर्ती ध्यानात आणायची. याला प्रतीक ध्यान म्हणावं. चला, अरे काहीतरी करावं लागतं, परमार्थ अंगी करावा लागतो. नुसतं ऐकून सांगण्याच्या भरावर जाऊ नये, ऐकावं आणि त्यावरती तसं अभ्यास करायला शिकावं. परमार्थ जसा अभ्यास करायचा त्या अंगावर घ्यावा लागतो. माणसं वाचतात, पाठ करतात, सांगत बसतात, त्याच्यामुळे उपयोग होत नाही. आपण जे काय जे आपण काय साधना केली ते साधना आपल्या अंगी असावी लागते.
आणि साधना अंगी असल्यावर नंतर ती वस्तू मिळत असते. प्रमाण योग्य आहे, पण विनोद असणारा, विनोद करणारा पाहिजे का नाही. काय म्हणता एखाद्या वेळेस आम्ही नामाचे धारक. अरे नामाचे धारक म्हणे तर ते नामी जातो कुठं. नाम ज्याचं ज्याच्या केसा याच्यामध्ये नामाचा घोष चालला आहे, हाडामासात नामाचा घोष चालला आहे, त्याच्यात ती नामी जाईल कुठं. नामी त्या नामाचा शक्ती नामी प्रगट करायचा. नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला. म्हणून विधीच्या अधीन ध्यान. अधिकाराच्या अधीन नाही. त्याचं किती दृष्टांत दिला. चतुर्थी दिवशी भादर चतुर्थीला पाहायचं नाही, पण डोळे पाहणार. तसं तुला ते नको म्हटलं तर ते करणार. म्हणून निदान कळू न कळू साधूंचं ऐकत जावं, दुसऱ्याचं ऐकूच नाही. कारण त्या साधू शक्ती आहे ना. बघ गमत आहे. किती किती लोक म्हणले लई झालं ना, लय काय तुकोबाराय गेलाच काय. पण तुकोबाराची शक्ती आजही जागृत आहे. तुकोबारायचं वैभव आजही मूर्ख लोक म्हणतात, काय धर्म करतो काय तुकोराम आहेच काय तू, आहे का नाही. ही शक्ती त्या साधूंच्या स्वरूपाची आहे. साधूंची शक्ती आहे त्याला. मग साधू जर तुम्ही त्यांचं वाङ्मय केलं, तुम्हाला जन्म नाही, तुम्ही हसाल झालं, तुम्ही अविनाश सुख भोगाट झालं, तुमच्या जन्माचं सार्थक होईल झालं. पण हेच ऐका. म्हणून ज्ञान होय अतिमुळा पंडित वाचक या दगडा. कोणा काय केल्यावर वाचावी ज्ञानेश्वरी. आहे ना. काय म्हणते तिथं, वाचावी ज्ञानेश्वरी. काय वाचायचं आहे. ज्ञानेश्वरी ते प्रमाण आहे का नाही. आणि ज्ञानेश्वरी वाचले तर काय होते. ज्ञान होय अतिमुळा पंडित वाचक या दगडा. सगळ्याला ज्ञान होते. कोणतं ज्ञान होतं. मी ब्रह्म आहे, मी साक्ष आहे, मी द्रष्टा चेतन परमात्मा आहे. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा झालं. अध्यात्माचे ग्रंथ वाचा बिनचूक असणारे, पण हेच वाचा, बाकीचं काही करू नका. तहा शास्त्र प्रमाण से विष्णु को तौ चतुर्भुज मूर्ति शंख चक्र गदा पद्म लक्ष्मी सहित जाने हैं और नेत्र प्रमाणते शालग्राम को शिला जाने हैं. हा. तथापि नेत्राचा विषय काय शाला, आणि भक्ती भावनेचा विषय काय विष्णू भगवंत. म्हणून रे काहीतरी करा. सकाळी उठून भगवंताचं ध्यान करा. तुमच्या आवडता भगवंत त्याचं ध्यान करा रे. सगुण भक्ती करा. सगुणी भजता निर्गुणी पावले, विकल्प धरतात जीवा धडे. माझे गुरुनी सांगावं सगुणाची भक्ती करा, तुम्हाला निर्गुण प्राप्तच होते. याच्यावर नाथाने नाथ भागवताचे एक उदाहरण सांगितलं. ते उदाहरण असं सांगितलं, म्हशीच्या द्वारातून विष्णूचं भगवान प्रगट करायला लावलं. एक ओघ आपलं नाथाच्या 8 काही असतात ना, तर त्या भागवतामध्ये एक ग्रस्त होता. मला असं असतं, पण तुझ्या मनात काय. मला माझं मनात म्हैसच येते. असं ना मला म्हैस का होत म्हैस का होतं येऊ दे मला. आण ध्यानात आणलं. मग काय कर म्हणजे पहिले 2 शिंग काढून टाक. पण हे सगळं आवळं काढून टाकायला लावलं आणि विष्णू भगवंत प्रकट केले. विष्णू भगवंत प्रकट केल्यानंतर चतुर्भुज मूर्ती, सावळा रंग, पिवळा पितांबर, यज्ञ उपवीत कौस्तुभ मणी, श्रीवत्सल किरीट कुंडल मंडित, नवरत्न, शंखचक्र, गदा पद्मा, पाय थोड, त्याच्या पायावरचे ते चिन्ह सगळे धारणात आलं. मला आलं का देव ध्यान. हो म्हणलं महाराज काय देव आहे. हा म्हणलं गडबड करू नको, पूर्ण ध्यानात आण म्हणले. पूर्ण ध्यानात आणलं झालं. आणखीन काय रे थांब म्हणले. आता त्याला खूप आनंद व्हायला लागला ना. आता ते आनंद व्हायला लागल्यानंतर भगवंताच्या त्या पायामध्ये आनंद होता ना, त्यावर थोडं थांबवता. आता काय करतो, भगवंताचा चेहरा बघ म्हणजे. भगवंताचा चेहरा आहे. भगवंताचा चेहरा नेहमी आनंद हे भगवंत स्वरूप आहे. आता इथे निर्गुण प्राप्त झाले. सगुणाचे पूर्ण धारणा केली, त्याची पूजा केली. हार तोरे काय जसे इथं असेल तशी पूजा केली भगवंताची. आणि ते त्यांचा चेहरा असा असतो, हसत असतो. मग ते हसत पाहिलं नसतं. हे म्हणजे काय पाहत मला, अरे देव हसतो. हां असं का म्हणजे देव हसतो ना म्हणजे हसतो. मग ते हसण्यामध्ये जे त्याचे लक्षण आहे आनंदाचे, आनंद लक्षात ठेवून बाकीचं. मग ते आनंदाकडे पाहिलं की भगवंत गेले निघून. आनंद राहिल्याचा पदर. मग सगुणी भजता निर्गुण्य पावले, विकल्प धरता. जीवासारी. म्हणून भगवंताचं ध्यान करावं. म्हणून तुम्ही भगवंताचं ध्यान करता, अभंग म्हणता भगवंताचं. गुणात काय असतं ज्याच्याने पाहिजे मला नाही सांगता येणार. तसं नाही. अरे सुंदर ध्यान मारल्यानंतर
काय त्या अभंगामध्ये केवळ भगवंताचं रूप वर्णन केलं. सुंदर ध्यान उभे विटे करकटेवर ठेवण्या तुळशी हार गळा असा भगवंत विटेवरचा परमात्मा पांडुरंग आहे आपली उपास्य ध्येय होता. त्या अभंगात आपल्या मनाची प्रगट झाली. मग अशी उपासनेची प्रगट झाल्यानंतर चित्तात विक्षेपता कुठे रे असं ते म्हणून वाद करायच्या चालीमध्ये भगवंताची प्रगट होते. आणि तुमच्या तो स्वरज्ञानामध्ये त्या स्वरात प्रसाद मिळतो तुम्हाला. वस्तुतंत्र भक्तीमध्ये साधूंच्या वाक्यात ते भगवंत उभा राहतो. नाम घेता कंटीन पुढे उभा जग घेते. मिरेला वीज दिलं काय झालं भगवंत पेला का नाही. भक्त परला झाला काय केलं लात मारावं प्रगट झालं का नाही. हे कशा चरित्र नुसतं सांगायचं ऐकायचंच का नाही. नाही झालं. एकाग्र चित्ताने जर आपण भगवंताचं नाव घेतो भगवंत प्रगट होतोच. ही त्रिकाल वचन सत्य जर पण हे घ्यावं लागतं. पण कमी झालं अधिकारी नसतो का नाही होतो आजही होतो. कशाच कलियुग आलाय. कलियुग नाही सत्ययुग नाही काय नाही तुझ्या आचरणाचा युग आहे. उगं ह्या शास्त्रीय प्रत्येक जीवाला काहीतरी आधार म्हणून सांगायचा. कलियुग नाही सत्ययुग नाही काय नाही. आता गुरुजी सारख्याला मामासाहेब दांडी सारख्याला कोणता युग त्यांचा. मामासाहेबांचं मारुतीचा होतं. मामासाहेबांच्या पाठीवर एवढे शेपूट होतं मामाने कधीही स्त्रीच्या 5 फुटावरून दर्शन करायला पायावर डोकं ठेवून नाही घेतलं. कलियुग कुठे गेलं आहे ना. आपण विश्वासक्त असल्यामुळे आपल्याला फळ वाटायच्या. गुरुजीला माहीत नसताना दत्ताने काम केलं. हे कशामुळे झालं सांगा ना. याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे. कलियुग कुठे गेला असं इथं का माणूस आहे माणूसाची देव आहे. तसंही तुम्हाला होत असतं कधी मग अशी आहे म्हणून विधीच्या अधीन हे आहे त्याला चला. तथापि विधि विश्वास इच्छाते शालग्राम विष्णु है यह ध्यान होवे हे. म्हणून तर बाबा रे संतांच्या पायी हो साधूंच्या वस्तूवर पूर्ण विश्वास ठरेल तुमचं कामच होईल. झालं मनाचं काय करू नका म्हणजे कोतर्क नको दुराग्रह नको विश्वासक्त नको काही नको. ते तिथं सर्व भावे तन मनो जेवे की विश्वासावर बोलायला लागलो. म्हणजे प्रतीक आहे समोर शिला आहे पण त्याच्यावर विश्वासानं विधीनं जसं सांगितलं तसंच ध्यान करा. आता इथं विष्णूची मूर्तीची विधी कोणता सांगितला. इथं शालिग्रामावर विष्णूचं ध्यान करायचं विधी कोणता आहे. त्यांचं सगळंच वर्णन काय लक्ष ना तुझ्या. अरे शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू भगवंताची विधी कोणता. भगवंताचं जसं आहे तसं वर्णन. ते कसं वर्णन. उन्हाळा विटेवरी पितंबरधारी डोळे काढ मन तया ठाया लागू होईल. उन्हाळा विटेवरी पितंबरधारी हे पितंबरधारी असं काय आता येत नाही हा ना. मग सगुण परमात्म्याचं अभंग म्हणलं की वृत्तीच्या आकारात झाले पाहिजे. सगुण परमात्म्याचं अभंग म्हणलं की भगवंत असं उभं राहायला पाहिजे. सुंदरच ध्यान म्हणल्यावर जसा भगवंत लिहिलं आहे वाक्य तसेच सगळं वृत्ती झाली पाहिजे. तर ह्याला चिंतन याची भक्ती याचा अधिकार इथं येतो. पण एक गवाई लोकांना नुसते अवगुणी असतात. गुरुजी सांगा ताला स्वरात रांगतात आणि विषयात जाऊन पडतात. आमचे वारकरी मूर्ख आहेत पण त्याच्यातले काही वारकरी निष्ठा होते. अभंग म्हणल्यावर असं डुलतात झालं. व्यक्तिमत्व कमी असेल पण एखादा तरी आईचा पुत्र सुशोभित अभंग गायल्यावर त्या अभंगात होतं. आमचे नाथ महाराज बालकरीला गायले. समाज असा केवढ्याच्या ह्याच्यावर जसा नाक डुलतो तसं समाज डुलत असतं बालकरीला गाता. म्हणून तन्मय असं वाक्य करा एवढ्या त्याचा अर्थ. तो हा विठ्ठलवर तो हा माधववर म्हणजे काय. आणि कोणा सुख झालं हा विठ्ठल मी हा